रतन सुत्त. जे भूमिगत किंवा अंतरिक्षातील प्राणी येथे जमले असतील त्यांना मी विनंती करते की आपण तथागत बुद्धाला नमस्कार करू, जेणेकरून तुमचे कल्याण होईल. जे भूमिगत किंवा अंतरिक्षातील प्राणी येथे जमले असतील त्यांना मी विनंती करते की ज्याला सर्व मनुष्य आणि देवादी पूज्य मानतात त्या तथागताच्या धम्माला नमस्कार करू, जेणेकरून तुमचे कल्याण होईल. जे भूमिगत किंवा अंतरिक्षातील प्राणी येथे जमले असतील त्यांना मी विनंती करते की ज्याला सर्व मनुष्य आणि देवादी पूजतात त्या तथागताच्या संघाला नमस्कार करू, जेणेकरून तुमचे कल्याण होईल. जे भूमिगत किंवा अंतरिक्षातील प्राणी येथे जमले असतील ते सर्व प्राणी आनंदित होत आणि सुभाषित आदरपूर्वक ऐकूत. म्हणून हे सर्व प्राण्यांनो, हे ऐका व मनुष्य जातीवर प्रेम करा. रात्रंदिवस मनुष्य तुमची जोपासना करतात, म्हणून त्यांचे तुम्ही सावधान रक्षण करा. इहम किंवा परलोकी जे धन असेल किंवा स्वर्गात जे उत्तम रत्न असेल ते आमच्या तथागताच्या तोडीचे असणार नाही. बुद्धाचे ठायी बसणारे हे उत्तम रत्न आहे. या रत्नाचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होईल. ज्या निश्चल मनाच्या शाक्यमुनीने तृष्णाक्षयमय, विरामय, अमर असा जो उत्तम धम्म जाणला त्याच्यासारखा दुसरा नाही. धम्माचे ठायी बसणारे हे उत्तम रत्न आहे. या रत्नाचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होईल. ज्या शुद्ध समाधीची बुद्ध श्रेष्ठाने प्रशंसा केली, जिला ताबडतोब फळ देणारी म्हणतात, त्या समाधीसारखी दुसरी नाही. धम्माचे ठायी बसणारे हे उत्तम रत्न आहे. या रत्नाचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होईल. सज्जनांचा पसंत ज्या 8 व्यक्ती ज्यांच्या 4 जोड्या होतात ते सुगताचे श्रावण पूजनीय होत. त्यांना दिलेले दान महाफलदायक होते. संघाचे ठायी बसणारे हे उत्तम रत्न आहे. याचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होईल. जो सर्वस्वाचा त्याग करून दृढ मनाने गौतमाच्या धम्मात प्रवेश करतात ते अरहंत पद प्राप्त करून आणि अमृताचे अवलोकन करून अनायासे मिळालेल्या शांतीचा उपभोग घेतात. संघाचे ठायी बसणारे हे उत्तम रत्न आहे. या रत्नाचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होईल. जे गंभीर प्रज्ञेने बुद्धाने उत्तम रीतीने उपदेशिलेल्या 4 आर्य सत्यांची भावना करतात ते जरी किती बेसावधपणे वागले तरी 8वा जन्म घेत नाहीत. संघाचे ठायी बसणारे हे उत्तम रत्न आहे. या रत्नाचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होईल. सम्यक दृष्टी प्राप्त झाल्यावर तो वरच्यापैकी देहात्मक दृष्टी, कुशंका व व्रत उपासासारख्या एखाद्या गोष्टींवर असलेला विश्वास या 3 गोष्टी सोडून देतो. 4 दुर्गतीपासून मुक्त होतो व 6 गोष्टी त्याच्या हातून घडणे असंभवनीय होते. संघाचे ठायी बसणारे हे उत्तम रत्न आहे. या रत्नाचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होईल. जर त्यांच्याकडून कायेने, वाचेने किंवा मनाने काही पाप घडेल तर तो ते कदापि झाकून ठेवणार नाही. असले कृत्य निर्वाणपद ज्याने पाहिले आहे अशाच्या हातून होणे शक्य नाही. संघाचे ठायी बसणारे हे उत्तम रत्न आहे. या रत्नाचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होईल. उन्हाळ्यात पहिल्या महिन्यात जसा एखादा बनगुल्म सागर प्रफुल्लित व्हावा, तद्वतच बुद्धाने निर्वाणगामी परश्रम श्रेष्ठ धम्मलोकहितार्थोपदेशिला बुद्धाच्या ठायी असलेले हे उत्तम रत्न आहे. या रत्नाचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होईल. श्रेष्ठ, श्रेष्ठज्ञ, श्रेष्ठ जाणणारा अनुत्तर अशा बुद्धाने श्रेष्ठ धम्म उपदेशिला आहे. बुद्धाच्या ठायी असलेले हे उत्तम रत्न आहे. या रत्नाचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होईल. ज्यांचे जुने कर्म क्षीण झाले आहेत व नवे उत्पन्न होत नाहीत, जे भावी जन्माविषयी निरपेक्ष, ते क्षीण बीज आणि उत्पत्तीछंद विरहित धीर पुरुष या प्रदीपप्रमाणे निर्वाण पावतात. संघाचे ठायी असलेले हे उत्तम रत्न आहे. या रत्नाचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होईल. साधू साधू साधू.